नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री म्हणजेच गुलाबराव पाटील हे नेहमी आपल्या तडाखेबंद भाषणाने चांगले चर्चेत असतात. कधी ते शेरो शायरीमधून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देतात, तर कधी आपल्या भाषणामधून विरोधकांना नरम करतात. मात्र यावेळेस गुलाबराव पाटील यांनी स्वतःचीच कोंडी करून घेतलेली आहे. कारण त्यांनी शेतकऱ्यांबाबत एक चुकीचं व वादग्रस्त विधान केलेलं आहे व उद्योजकांची एक बाजू लावून धरलेली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये गुलाबराव पाटील हे नाव चांगलंच चर्चेला आलेलं आहे. नेमके गुलाबराव पाटील काय म्हणाले, त्यांचं वक्तव्य कुठे त्यांनी केलं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुलाबराव पाटील हे जळगावच्या एका कार्यक्रमामध्ये जोरदार भाषण करत होते. त्यावेळेस ते असं म्हणाले की मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की एक वेळेस शेतकऱ्याला त्रास झाला तरी आम्ही सहन करू, मात्र उद्योजकाला त्रास होता कामा नये, असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे गुलाबराव पाटील असं बोलल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचवलेल्या आहेत आणि त्यात आता त्यांच्यावर टीका देखील आता होत आहेत. नेमकी पाटील असं का म्हणाले, तर सर्वात महत्वाचं म्हणजे की लाईट ही रात्रीची उद्योजकांना द्यायला पाहिजे. एक वेळेस शेतकरी म्हणून आम्ही त्रास सहन करू, असं ते म्हणाले, मात्र उद्योजकांना रात्रीची लाईट पाहिजे. कारण उद्योग जर बंद झाला तर सर्वच गोष्टी बंद होतील. मजुरांची मजुरी कशी द्यायची, बाकीच्या गोष्टी कशा करायच्या, अशा भरपूर आणि अनेक अडचणी येतात. त्यामुळे उद्योजकांची लाईट ही जाता कामा नये. त्यामुळे शेतकरी म्हणून आम्ही या सर्व गोष्टी सहन करू, असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे गुलाबराव पाटील असं जे काही म्हणाले त्याबद्दल आपलं मत काय आहे नक्की आम्हाला आमच्या न्यूज कटा चॅनलला सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मंडळी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.